माझ्या मित्रांचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मी बऱ्याच दिवसापासून माझे प्रयत्न चालू आहे नवीन नवीन प्रयोग शोधण्याचे, भुजलवर किंवा ही पाण्याचीच लाईन याच्यावर, आणि ते पहिले जास्त सक्सेस नाही व्हायचे, कमी व्हायचे. परंतु आता ही अशी एक वेळ आली आहे का माझे प्रयोग कमीत कमी ह्या वर्षी 400-500 पॉईंट सक्सेस झालेले माझ्या प्रयोगाच्या आधारावर. त्याच्यामुळं मला पण विश्वास आलेला आहे का मी जे काम करू लागलो ते चांगलं आहे आणि ते पाण्याचीच लाईन याच्याकडे आहे. आणि जेव्हा मी फेल जात होतो तेव्हा माझे काय जे सहकारी लोक होते ते मला म्हणजे जेव्हा मी फेल जात होतो तेव्हा मला खूप माझे संघ राहायचे. पण जेव्हापासून मी असं सांगू लागलो का माझे प्रयोग यशस्वी होऊ लागलो तर काही माझे मित्र माझ्यापासून नाराज आहे. ते का नाराज आहे मला माहीत नाही, कारण त्यांची नाराजगी म्हणजे मी व्हिडिओ जेव्हा टाकतो का माझे आणखी प्रयोग सक्सेस झाले तर ज्या माणसाने सक्सेस केले ते त्याला अभिनंदन करतात, पण मला अभिनंदन करीत नाही. याचा अर्थ ते माझ्यावर नाराज आहे. का म्हणून का माझे प्रयोग सक्सेस होऊ लागले म्हणून. तर ही चांगली गोष्ट नाही. जेव्हा मी फेल होतो तेव्हा माझे खूप अभिनंदन केले, पण मी जेव्हा सक्सेस होऊ लागलो तेव्हा माझं अभिनंदन टाळून ज्या माणसाला मी फॉर्म्युला देऊ लागलो का प्रयोग करा याच्यावर तर त्याला ते अभिनंदन करू लागले. आता ज्या माणसाला कळतंय का फॉर्म्युला काढणारा माणूस त्याच्यामध्ये काय असतंय आणि फॉर्म्युला काढल्यामुळं काय होतंय याची किंमत ज्या माणसाला माहिती आहे त्यांना ती माहीतच असेल, आणि त्यांनी माहिती ठेवावी का फॉर्म्युला काढणाऱ्या माणसाला काय किंमत असते म्हणून. तर तसंच आज पण मी एक भूजल शोधक मित्र किंवा शेतकरी मित्रासाठी कोणता बी धातूचा रॉड असला आणि कमी जादा लांब असला तरी काहीच मिळणार नाही, त्याचं फिक्स काहीच नाही. पण मी हे रॉड मला वाटतं पुढं 2.5-2 फूट असतील, 2.25 किंवा 2.5 असतील, आणि धरायला 9 इंच दांड आहे. रॉडवर याचं काहीच नाही आहे, परंतु टेक्निक खूप छान आहे. इथं एक कोरडी लाईन आहे आणि एक पाण्याची लाईन आहे. ही पाण्याची लाईन आहे आणि ही कोरडी लाईन आहे. तर हा प्रयोग त्याला कसा दाखवतो, आणि हा प्रयोग खूप छान आहे आणि हा काम करणार आहे 100%. किती काम करणार आहे? 100%. तर ह्या पद्धतीला धरायचं. जेव्हा धरून राहणार आहे आपण तेव्हा नुसते 4 बोटांनी धरायचं एकदा असं. अंगठा याला टच नाही करायचा, रॉडला कधीच टच नाही करायचा. ह्या रॉड मधलं सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे हा अंगठा ह्या रॉडला टच नाही करायचा, पहिला याच्यामधला. आणि दुसरा, ह्या प्रयोगामध्ये रॉड आपल्या बॉडीच्या खूप बाहेर धरायची आहे, खूप म्हणजे खूप बाहेर धरायची. हे पाय इतकं धरलं मी, असे धरायचे. आणि मग पहा कोरडी लाईन आणि पाण्याची लाईन मधला हा प्रयोग फरक कसा दाखवतो. आणि पाण्याचं इंच, मेन पॉइंट पाण्याचा इंच हा रॉड कसा दाखवतो तो पण पहा. आणि हा प्रयोग काम करतोय किती? 100%. आणि हा प्रयोग कोणाचा आहे? माझा. कोणाचा प्रयोग? हा माझा. हे पहा, मी असं धरलं. आता सगळ्यात प्रथम पहिले कोरडी लाईनवर मी पाय देईन इकडे पहा, तेव्हा रॉड छातीला लागले इकडे पहा आणि कुंकड चालली इकडे पहा, पळून गेले. ही झाली कोरडी लाईन. आता पुढं पाण्याची लाईन इकडे पहा. पाण्याच्या लाईनवर मी पाय दिला. हे पहा, छातीला रॉड लागले आणि रॉड काय करू लागली इकडे पहा. आता हे 1 इंच पाणी दाखवायचा प्रयत्न करू लागले इकडे पहा. आणि पुढं पाय गेल्यानंतर रॉड इकडे पहा सोडून दिलं. आणि हे पुन्हा 1 इंची पाण्याच्या लाईनवर आल्यामुळे छातीला लागले आणि 1 इंच दाखवले. असंच लागून जर असे राहिले तर ते पाणी 2 इंच आहे.
आणि पुढं पुढं जर असं गेलं तर पाणी कमी कमी आहे. हा असा प्रयोग सांगतो आणि हा प्रयोग खोटा नाहीये. सक्सेस किती आहे? 100%. तर डबल पहा एकदा. कोरड्या लाईनवर रॉड एकदम बॉडीच्या बाहेर धरलेली इकडे पहा आणि हे कोरड्या लाईनवरचा पहा इकडे पहा. काही दाखवलं का? नाही, मागे गेलं. आणि त्या पाण्याच्या लाईनला इकडे पहा. तर ह्या प्रयोगामधलं मेन 2 गोष्ट, रॉड बॉडीच्या खूप बाहेर धरणे, बोटात रॉड धरणे, लोखंडी रॉड आहेत हे. आणि हा माझा प्रयोग करून बघा आणि त्याच्यानंतर कॉमेंट करा. तसं कॉमेंट पण करू नका. हा माझा प्रयोग करून बघा पाण्याच्या लाईनवर आणि त्याच्यानंतर कॉमेंट करा. ज्या ज्या लोकांनी माझा व्हिडिओ बघितला त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद.